ताई त्रास देण्याचा उद्देश नाही, तुम्ही अत्यंत कार्यक्षम मंत्री आहात। उत्तरावर जर काही आक्षेप असेल तर प्रश्न सुरू व्हायच्या आधी तुम्ही सिद्धेश कदमवर आमचा अन्याय करू नका। एक मिनिट, मला प्रवीण दरेकरांचं आधी उत्तर देऊ दे। त्यांचं म्हणणं आहे आम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अंशतः खरे दिलंय, दुसऱ्याचं अंशतः खरे दिलंय। त्याच्या उत्तरावरच माझा आक्षेप आहे सभापती महोदय। 4 नंबरच नंबर ताई, उत्तरावर आक्षेप आहे माझा। ताई त्रास देण्याचा उद्देश नाही, तुम्ही अत्यंत कार्यक्षम मंत्री आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडून न्याय मिळेल म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रश्न विचारतोय। काय चव्हाण? सन्मान्य दरेकर साहेबांच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो की उत्तरावर आक्षेप हा पहिले घ्यायचा असतो। उत्तरावर जर काही आक्षेप असेल तर प्रश्न सुरू व्हायच्या आधी हा आक्षेप घ्यायचा असतो, त्यानंतर तो आक्षेप घेता येत नाही। प्रवीण दरेकरांना फार अस्वस्थ आहेत, ते म्हणतात काय नाही तर कमीत कमी या मंडळाचा अध्यक्ष तर करा। प्रसादलाल खाली बसा, प्रसादलाल खाली बसा। तुम्ही सिद्धेश कदमवर आमचा अन्याय करू नका, आमच्या मित्राचे मित्र आहेत ते। आम्हाला कळलेली आहे। सभापती महोदय माझा पर्टिक्युलर प्रश्न आहे, रेड झोनमध्ये त्या ठिकाणी प्रदूषण निर्देशांक 60 पेक्षा अधिक असलेले कारखाने आहेत, ऑरेंजमध्ये 50च्या आसपास आहेत, आणि या ठिकाणी उत्तरात सांगितलं आहे की सभापती महोदय हे खरे नाही म्हणून। तर मला वाटतं सभापती महोदय, एकीकडे 90 खटले सुरू आहेत, तुम्ही त्या ठिकाणी कारखाने काही बंद केलेत, आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आरोग्यावर अरे सुरू केलं तर चव्हाण ताई लक्ष देणार आहेत तुमच्याकडे, काळजी करू नका। तर चौथा, त्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये आरोग्यावर परिणाम होतोय, तर या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना केलेली आहात किंवा करणार आहात? सभापती महोदय, मी खरं तर मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो की प्रदूषणाच्या वरती उत्तर देत असताना कुठलंही प्रदूषित उत्तर न देता स्वच्छ उत्तर ते या इकडे देत आहेत। त्याच्यामुळे फक्त स्पेसिफिक 2च प्रश्न आहेत की जसं आपण मगाशी ग्रीन क्रेडिट संदर्भातलं बोललात तसं आपण फक्त दंडात्मक कारवाई प्रत्येक इंडस्ट्रीच्या वर करण्यापेक्षा आपण हे ग्रीन क्रेडिटचं जो म्हटलं तर त्याच्या हिशोबाने आपण इंडस्ट्रीजला इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी काय धोरण काढणार आहात, त्यांना काही सबसिडी देणार आहात की त्याच्यामध्ये शासनाचं काय धोरण आहे एक, आणि दुसरं याच्यामध्ये स्थानिक म्हणजे सामाजिक आपण इन्व्हॉल्वमेंट बघत असताना NGOज असतील, शाळा असतील, यांच्या माध्यमाने आपण जास्तीत जास्त अवेअरनेस तयार करण्यासाठी कुठली पॉलिसी शासन हाती घेणार आहे? अवेअरनेस तर वेळोवेळी आपण करतच आहोत, आणि बेसिकली यामध्ये एक मिनिट, मला प्रवीण दरेकरांचं आधी उत्तर देऊ दे। त्यांचं म्हणणं आहे आम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अंशतः खरे दिलंय, दुसऱ्याचं अंशतः खरे दिलंय, आणि तिसऱ्याचं खरे नाही दिलंय, कारण एखादे ठिकाणचं असंख्य रोग झाले, मृत्यू झाले, तर आम्ही तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांना विचारतो आणि त्यांची माहिती आम्ही इथे सादर करत असतो। आम्ही त्याच्यामध्ये टेक्निकल लोक नाही, आणि एखादं आरोग्य खराब होण्याची अनेक कारणं असतात, श्वसनाच्या आजाराचे लोकचे अनेक कारणं असू शकतात, प्रदूषण हा त्याच्यापैकी एक आहे, केवळ प्रदूषण हे नाही, त्याच्यामुळे ते उत्तर तसं दिलेलं आहे। आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी वेळोवेळी पावलं उचलू, जागरूकपणे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं, स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सहकार्य करावं। आपण जे सांगितलं की या इंडस्ट्रीच्या संदर्भात धोरण आखणार का, तर आम्ही तसं धोरण आखणार का याच्यावर स्पेशल उत्तर न देता ते आखल्यावर नक्कीच आम्ही सभागृहाला अवगत करू, पण आमच्या ते ह्याच्यामध्ये आहे।